काँग्रेस बारामती आणि राहुरी दोन्ही विधानसभा पोटनिवडणूक लढवणार. पक्षश्रेष्ठींचा निवडणूक लढवण्यास हिरवा कंदील. रासपा आणि वंचित देणार काँग्रेसला साथ. पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसनं मित्रपक्षांशी चर्चा न करता निर्णय घेतला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य. मित्रपक्ष पुन्हा काँग्रेसशी चर्चा करणार. राज्यात अवकाळीचा धुमाकूळ. सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिकमध्ये शेतीचं नुकसान. तर पुण्यामध्ये गेल्या 130 वर्षांनंतर एप्रिल महिन्यातील सर्वाधिक पाऊस. कराडच्या शिर्डी जमीन गैरव्यवहारामध्ये धक्कादायक माहिती उघड. समता पतसंस्थेच्या राहता शाखेमध्ये 100हून अधिक खात्यांचा नॉमिनी अशोक खरात असल्याचं उघड. सर्व खाती पोलिसांकडून होल्डवरती. सोलापूरच्या अंजनगाव खेलोबा गावामध्ये पुतळ्यावरून दुसऱ्या दिवशीही तणाव कायम. 2 गट आमने सामने. पोलिसांनी आंदोलकांना हटवलं. तर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णींचा आंदोलकांशी संवाद. मुंबई महापालिकेमध्ये सत्तेत येताच 1000 कोटींहून अधिकची कंत्राटं रद्द. भ्रष्टाचारमुक्त महापालिकेचा नारा देत कंत्राट प्रक्रिया रोखली. ट्रम्प यांच्याकडून अमेरिकन लष्करामध्ये मोठे फेरबदल. लष्कर प्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांना तातडीची निवृत्ती. जनरल डेव्हिड होडने आणि मेजर जनरल विल्यम ग्रीन यांनाही हटवलं. FBI संचालक काश पटेलही रडारवर. लोकांच्या प्रश्नावर बोलणं हा गुन्हा आहे का? माझा आवाज दाबलाय, हरलो नाही. राज्यसभेतील पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवल्यानंतर राघव चढ्ढांचा निशाणा. आघाती युद्ध हे भीषण वळणावरती आलंय. दोन्ही बाजू थांबायचं नाव घेत नाहीयेत. दोन्ही बाजूंचे एकमेकांवरती हल्ले प्रतिहल्ले हे जोरदार सुरू आहेत. इराणनं ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4 अंतर्गत क्षेपणास्त्र हल्ल्याची 91वी खेप डागली आहे. तर या अंतर्गत अमेरिकेच्या USS अब्राहम लिंकन या विमानवाहू युद्धनौकेला लक्ष्य करण्यात आलंय. धक्कादायक बाब म्हणजे ही युद्धनौका उत्तर हिंदी महासागरामध्ये होती. IRGCनं या विमानवाहू युद्धनौकेवरती आणि तिच्या ताफ्यातल्या इतर युद्धनौकांवरती क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला केल्याचं म्हटलंय. त्यामुळे युद्ध हे आता धोकादायक वळणावरती आल्याचं बोललं जात आहे. आणि अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं इराणचा दावा फेटाळलेला आहे. USS अब्राहम लिंकन युद्धनौका सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आलाय. सेंट्रल कमांडनं फोटो देखील जारी केलेला आहे. तर युद्धाचा आज 35वा दिवस आहे. भीषण असे हल्ले सुरू आहेत. इराणचा सामरिकदृष्ट्या महत्वाचा B-1 नावाचा पूल हा उडवून देण्यामध्ये अमेरिका आणि इस्रायलला यश आलंय. अमेरिका आणि इस्रायलने क्षेपणास्त्रांचा भडीमार करत हा पूल उडवलेला आहे. तर या हल्ल्यामध्ये पुलाचे 2 तुकडे झालेत. हल्ल्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय. 95 लोक जखमी झालेले आहेत. तेहरान आणि करज या 2 शहरांना हा पूल जोडण्याचं काम करतो. तेहरानची लाईफलाईन तोडण्यामध्ये आता अमेरिकेला यामुळे यश आलंय. इराणचं सैन्य या पुलावरून मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून होतं. आणि आखाती युद्ध हे नव्या वळणावरती येऊन ठेपलेलं असताना अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी फार मोठे फेरबदल हे लष्करामध्ये करायला घेतलेत. ट्रम्प यांनी अमेरिकन लष्कर प्रमुख रँडी जॉर्ज यांना पदावरून हटवलंय. तातडीच्या निवृत्तीचे आदेश त्यांना देण्यात आलेत. रँडी जॉर्ज हे अमेरिकन लष्कराचे 41वे लष्कर प्रमुख होते. आणि त्याशिवाय जनरल डेव्हिड होडने आणि मेजर जनरल विल्यम ग्रीन यांना देखील सेवानिवृत्त करण्यात आलंय. विद्यमान युद्धामध्ये नवी रणनीती आखण्यासाठी जुनं नेतृत्व हे निवृत्त करण्यामध्ये आलं असं वृत्त अमेरिकन मीडियानं दिलंय. तर दुसरीकडे FBIचे संचालक काश पटेल हे देखील रडारवरती आहेत.
तर अमेरिकेमध्ये ऐन युद्धामध्ये लष्करी नेतृत्व बदल करण्यात आलेले आहेत. लष्कर प्रमुख जनरल रँडी जॉर्ज आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी जनरल डेव्हिड होडने यांना निवृत्ती देण्यात आली आहे. त्याचबरोबर वरिष्ठ लष्करी अधिकारी मेजर जनरल विल्यम ग्रीन आणि संचालक FBI काश पटेल हे देखील आता रडारवरती आलेले आहेत. आणि आखाती युद्धामध्ये आतापर्यंत अमेरिकेनं अमाप पैसा खर्च केलाय. युद्धाचा परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरती देखील झालेला आहे. तर हा खर्च नेमका किती आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. युद्धामध्ये 6 लाख कोटी रुपये खर्च झालेले आहेत. बाजारामध्ये 15 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय. त्याबरोबरच आखातातील अनेक तळ हे उद्ध्वस्त झालेले आहेत. आघाडीची लढाऊ विमानं कोसळलेली आहेत आणि अमेरिकेमध्ये बंडखोरी सदृश्य वातावरण देखील निर्माण झालेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं अमेरिकेला हा एक मोठा फटका बसलेला दिसतोय. इराणचे इस्रायलवरती हल्ले सुरू आहेत. इस्रायलवरती हवाई हल्ला करण्यात आलाय. इस्रायलमधील पेटाह टिकवा या शहरावरती क्षेपणास्त्र डागण्यात आले आणि हल्ल्यानंतरचा व्हिडिओ हा देखील आता समोर आलेला आहे. दरम्यान इस्रायलमधील तेल अवीव शहरावरती इराणनं जोरदार असा मारा केलाय. इराणच्या हल्ल्यामध्ये तेल अवीव शहर याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि तीच तेल अवीव शहरामधली ही दृश्य देखील आता समोर आलेली आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीबाबत 60 देशांची महत्त्वाची बैठक ही गुरुवारी रात्री झाली आहे. ऑनलाईन झालेल्या बैठकीमध्ये भारताकडून परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिस्री हे सहभागी झालेले होते. तर ब्रिटननं ही बैठक बोलावलेली होती. भारतासह सहभागी सर्वच नेत्यांनी त्यामध्ये होर्मुझ सामुद्रधुनी ही बंद असल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. युद्ध लवकरच थांबवून होर्मुझ सामुद्रधुनी ही खुली करण्याची एकमुखी मागणी ही सगळ्याच देशांनी केलेली आहे. वास्तवात ही बैठक होर्मुझ सामुद्रधुनीसाठी नौदलाचा वापर करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आग्रहाच्या पार्श्वभूमीवरती झाली. मात्र त्यामध्ये यासंबंधी कुठलाही ठोस निर्णय हा झालेलाच नाहीये. आणि आखाती युद्ध सुरू असतानाच दुसरीकडे ट्रम्प यांची उर्वरित जगाशी टॅरिफ वॉरची खुमखुमी ही शमायचं नाव घेत नाहीये. ट्रम्प यांनी आता औषध निर्मिती कंपन्यांवरती 100% आयात शुल्क हे लागू केलंय. केवळ अमेरिकन कंपन्यांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये औषधांची निर्यात करणाऱ्या कंपन्यांना मोठा फटका बसलाय. अमेरिकेतल्या औषध निर्मिती कंपन्यांना चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. अमेरिकेमध्ये आयात होणाऱ्या पेटंट औषधांवरती 100% शुल्क हे आकारलं जाणार असलं तरी कंपन्या प्रशासनाशी करार करून हा कर टाळू शकतात. हे धोरण कंपन्यांना चर्चेसाठी आणि अमेरिकेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करणारं एक माध्यम म्हणून वापरलं जात आहे. आणि आज औषध निर्मिती कंपन्यांवरील टॅरिफबाबत आपण अधिक माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. अमेरिकेमध्ये आयात होणाऱ्या पेटंट औषधांवरती 100% शुल्क हे आता आकारले जाणार आहे. सरकारी आरोग्य विमा योजनेसाठी स्वस्त दरामध्ये विक्री केल्यास 0% शुल्क असेल. त्याचबरोबर अमेरिकेमध्ये 2029 पूर्वी उत्पादन प्रकल्प सुरू करतील त्यांचं शुल्क हे 100% वरून 20% होणार आहे. सरकारशी करार करण्यासाठी मोठ्या कंपन्यांना 120 दिवसांची तर लहान कंपन्यांना 180 दिवसांची मुदत असेल. जेनेरिक औषधांना आयात शुल्कातून वगळण्यात आलेलं आहे.
त्यामुळे अशा पद्धतीने औषध निर्मिती कंपन्यांवरती हा टॅरिफचा भार पडतोय। पाकिस्तानामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। पाकिस्तानमध्ये पेट्रोल हे 458 रुपये प्रति लिटर तर डिझेल 520 रुपये प्रति लिटरवरती पोहोचलेलं आहे। त्यामुळे आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम हा पाकिस्तानवरती झाल्याचं दिसून येत आहे। पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या वाढलेल्या आहेत। पेट्रोल हे प्रति लिटर साधारण 458 रुपयांना मिळत आहे तर डिझेलची किंमत ही 520 रुपये आहे। आणि उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावळ म्हणाले। त्याबरोबरच राज्यातील स्वदेशी उद्योगाबरोबर विदेशी गुंतवणुकीच्या उद्योगांना त्याबरोबरच नागरिकांना गॅसचा पुरवठा हा सुरळीत व्हावा यासाठी राज्य शासनामार्फत आवश्यक ते सगळेच प्रयत्न करण्यात येत असल्याचं ते म्हणालेले आहेत। एलपीजीच्या काळाबाजारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाईन क्रमांक हे सुरू करण्यात आलेले आहेत। त्याबरोबरच दरवाढ किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवरती कठोर कारवाईचे आदेश हे त्यांनी दिलेले आहेत। आणि युद्धामुळे गॅस पुरवठ्यावरती मोठा परिणाम झालाय। परभणी शहरातील 7 पैकी 7 गॅस पंपांवरती एलपीजी हा संपलेला आहे। 2 दिवसांपासून गॅस उपलब्ध नाहीये, ज्यामुळे अनेक ऑटो चालकांना आपली रिक्षाही बंद ठेवावी लागते। सरकारने लवकरात लवकर एलपीजी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी रिक्षा चालकांकडून केली जाते। परभणीमधूनच याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। पाहूयात। सध्या परभणीच्या या गो गॅस पंपावर आहे। आपण जर बघितलं तर परभणी शहरामध्ये एकूण 6 ते 7 एलपीजी गॅस पंप आहेत। मात्र मागच्या 2 दिवसांपासून या एलपीजी गॅस पंपावर नो स्टॉकचा बोर्ड लागलेला आहे। 7 पंपांवर जे एलपीजी गॅस आहे तो उपलब्ध नाहीये, ज्यामुळे ऑटो चालकांची मोठी अडचण झालेली आहे। जर बघितलं तर परभणी शहरामध्ये 3 ते 4 हजार ऑटो जे आहेत ते या एलपीजीवर चालतात आणि असं असताना जवळपास 2 दिवसांपासून एलपीजीचा पुरवठा जो आहे तो या पंप चालकांना होत नाहीये। त्यामुळे ऑटो चालकांवर कुठेतरी उपासमारीची वेळ आलेली आहे। ऑटो घरी उभे करण्याची वेळ या ऑटो चालकांवर आलेली, कारण जर एकीकडे गॅस मिळत नाहीये, दुसरीकडे पेट्रोल टाकून जर ऑटो चालवला तर ग्राहक जे आहेत ते वाढलेले दर जे आहेत ते देत नाहीयेत। त्यामुळे कुठेतरी ऑटो चालकांची कुचंबना होत आहे आणि यामुळेच आपण जर बघितलं तर याचा परिणाम जो आहे तो मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येतोय। परभणी शहरामधील जे काही ऑटो चालक आहेत यांचं म्हणणं असं आहे की हे जो एलपीजी पुरवठा आहे तो सुरळीत करण्यात यावा। 58 रुपये रेट जो आहे तो मागच्या 22 दिवसांपूर्वी या एलपीजीचा होता। आज तोच दर जो आहे तो 100 पार केलेला आहे। जरी 100 पार केला असला तरी सुद्धा ऑटो चालक ते एलपीजी घ्यायला तयार आहेत। मात्र तरी असं असताना सुद्धा एलपीजी गॅस जे आहे ते मिळायला तयार नाही आणि याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होताना दिसून येत नाही। ऑटो चालकांचे ऑटो जे आहेत ते आता घरात लागलेले आहेत, कारण बाहेर ऑटो काढला तर तो एलपीजी मिळत नाहीये आणि ग्राहक सुद्धा जे काही 30 रुपये पर सीट केलेलं आहे, पहिले 20 रुपये होता, आता 10 रुपये वाढून केलेले तर ते सुद्धा द्यायला तयार नाही। त्यामुळे ऑटो चालकांची मोठी कुचंबना यामुळे होताना दिसून येत आहे। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। तर सोलापूर शहरातील सगळेच एलपीजी पंप गॅसचा पुरवठा नसल्यामुळे बंद आहेत। एकीकडे प्रशासनाच्या वतीने गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचं सांगितलं जात आहे, मात्र दुसरीकडे पुरवठा अभावी एलपीजी पंप हे बंद झालेले आहेत। गॅस पंप बंद असल्यामुळे पंपाच्या समोर रिक्षा थांबून आहेत। केवळ पेट्रोल आणि सीएनजी वरती धावणाऱ्या रिक्षा या शहरामध्ये सध्या सुरू आहेत। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम अजूनही आपल्याला संपूर्ण देशभरामध्ये, संपूर्ण राज्यात पाहायला मिळतोय। सोलापूरमध्ये मागील काही दिवसांपासून एलपीजी पंप जे आहेत ते बंद व्हायला सुरुवात झाली होती आणि आज सोलापूर शहराची जर परिस्थिती बघितली तर सोलापूर शहरातले जे 10चे 10 एलपीजी पंप आहेत ते सर्व आता बंद झालेले आहेत आणि कुठल्याही पंपावरती गॅसचा पुरवठा जो आहे तो होताना पाहायला मिळत नाहीये।
एकीकडं प्रशासन म्हणतं की गॅसचा कुठलाही तुटवडा नाही आहे, मात्र दुसरीकडं व्यावसायिक कारणांसाठी वापरले जाणारे जे गॅस आहेत त्याचा मात्र मोठा तुटवडा जो आहे तो संपूर्ण शहरात आपल्याला पाहायला मिळतो आहे। विशेषतः जे वाहन जे आहेत, विशेषतः रिक्षा जे आहेत ते प्रवासी रिक्षा ज्यामध्ये LPG गॅसचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, त्या वाहनांना गॅस मिळत नसल्याकारणानं सोलापूरच्या वेगवेगळ्या पंपांच्या समोर अशा पद्धतीनं रिक्षा ज्या आहेत ते थांबून असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे। प्रशासनाच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये विविध कंपन्यांची जे प्रमुख असतील त्यांच्याशी देखील जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला। यावेळेस LPG गॅस जे आहेत, विशेषतः रिक्षाला पुरवठा करणारा जो गॅस आहे ते मात्र कुठंही उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे। घरगुती वापराचा गॅसचा तुटवडा नाही असं जरी प्रशासन म्हणत असलं तरी लोकांना देखील आतापर्यंत गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यासाठी आपत्कालीन कक्षाची स्थापना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आहे। सद्यस्थितीमध्ये सोलापूरची परिस्थिती बघितली तर सोलापूर शहरातले 10चे 10 LPG पंप सध्या बंद आहेत आणि त्यामुळं रिक्षांच्या अशा रांगा लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अयूब कालजीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। आणि पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। चांदा ते बांदा गॅस पाईपलाईन पोहोचवण्यासाठी आता सरकारनं धडाकेबाज पाऊल उचललंय। प्रत्येक जिल्ह्यातील गॅस पुरवठा कंपन्यांची नावं देखील जाहीर करण्यात आली आहे। केंद्राच्या आदेशानुसार राज्यभरामध्ये विविध शहरांमध्ये गॅस वितरण वाढवण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। सगळ्याच परवानग्यांची अनिवार्यता 30 जूनपर्यंत काढून त्या परवानग्या मिळालेल्या आहेत असं समजून काम सुरू करण्याचे आदेश हे महाराष्ट्र सरकारनं दिलेत। LPG वापरावरती मर्यादा असल्यामुळे PNG पुरवठ्यावरती भर देण्यात येतोय। 24 तासांच्या आत परवानगी द्यावी, स्थानिक स्वराज्य शाखेच्या परवानगीची गरज नसेल। परवानग्यांसाठी लागणाऱ्या शुल्काची आकारणी देखील रद्द झाली आहे। ज्या ज्या शहरांतून गॅस वितरणाची लाईन जाते तिथं घरगुती, व्यावसायिक आणि व्यापारी उद्योगासाठी ही PNG पुरवठ्याची परवानगी दिली जाणार आहे। महानगर गॅस लिमिटेड कंपनीसह गुजरात गॅस, टोरेंट गॅस, IMCL, APOIL, महाराष्ट्र नॅचरल गॅस, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, अदानी टोटल, त्याचबरोबर मेघा गॅस डिस्ट्रीब्युशन, HCG नागपूर प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये गॅस पुरवठा करणार आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 वर्षांपूर्वी BPCL कंपनी ही घरोघरी पाईपलाईनद्वारे PNG गॅसचा पुरवठा करेल असं सांगितलं होतं। मात्र 2 वर्षांनंतर केवळ शहरातल्या काही भागांमध्ये पाईपलाईननं गॅस पुरवठा होत असल्याचं समोर आलंय। शहरातील झोन 5, झोन 8 आणि 9 या भागामध्ये या पाईपलाईननं गॅस दिल्याचं कंपनीनं सांगितलंय। मात्र अनेक ठिकाणी रस्त्यांपासून ते स्वयंपाकघरातील गॅस शेगडीपर्यंत पिवळा पाईप बसवला, मीटर देखील बसवले, मात्र अद्याप देखील अनेक भागामध्ये गॅस पाईपलाईन ही आलेली नाहीये। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। छत्रपती संभाजीनगर शहरात साधारणपणे 2 वर्षापूर्वी घरोघरी गॅस पुरवठा केला जाईल अशा प्रकारची घोषणा करण्यात आली। एक उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला। मात्र आत्ताची शहरातल्या काही भागातली स्थिती अशी आहे की हे अशा पद्धतीची गॅसची पाईपलाईन येऊन पोहोचलेली आहे। अनेक ठिकाणी असे मीटर देखील पोहोचलेले आहेत। मात्र संपूर्ण शहरामध्ये जी PNG गॅसचा पुरवठा या ठिकाणी होणं गरजेचं होतं तो अद्याप सुरू झालेला नाही। आत्तापर्यंत जी BPCL कंपनी आहे त्याचे जे MK जाधव म्हणून आहेत अधिकारी, त्यांच्याशी आम्ही या सगळ्या संदर्भात फोनवरून माहिती घेतली। त्याद्वारे त्यांचं असं म्हणणं आहे की शहरामध्ये 12,142 कनेक्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि त्यातले जे 1,435 कनेक्शन्स हे ॲक्टिव्ह आहेत आणि ज्या भागामध्ये हा गॅस सुरू करण्यात आलेला आहे त्यामध्ये झोन 5, झोन 8, झोन 9, त्याचबरोबर बजाजनगर, कुंभेफळ आणि अन्य काही भागामध्ये अशा पद्धतीची गॅसची पाईपलाईन त्यांनी सुरू केली आहे। मात्र सध्याची स्थिती अशी आहे, हे पाईप गॅस म्हणजे गॅसच्या शेगडीपर्यंत पोहोचलेत, मात्र खाली आपण पाहिलं
तर खाली कुठेही त्याला कनेक्शन या ठिकाणी देण्यात आलेलं नाही. फक्त पाईपलाईन अनेक भागामध्ये या ठिकाणी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधूयात की हे पाईप कधी बसले तुमच्या गल्लीमध्ये? हे पाईप बसून जवळपास 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. बरं. तरी अजून अद्यापही ह्याची काही सेवा सुरू झालेली नाहीये आणि आता गॅसमुळे पण खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत घरोघरी. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. बातमी आहे सोलापूरमधून. सोलापुरातील अंजनगाव खेलोबा इथे तणाव अजूनही शांत झालेला नाहीये. अंजनगाव प्रकरणी तोडगा काढण्यासाठी आता स्थानिक पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही समाजाचे 2-2 प्रतिनिधी हे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर इथल्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. तर आता राजन पाटील हे यातून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. या परिसरामध्ये राजन पाटलांचा मोठा दबदबा आहे आणि त्यांच्या शब्दाला फार मोठी किंमत आहे. त्यामुळे तोडगा आजच निघू शकतो. या प्रकरणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील तातडीनं तोडगा निघण्यासाठी प्रशासन आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी. अंजनगाव खेलोबा पुतळा प्रकरणी तोडगा काढण्यासाठी आता दोन्ही समाजाचे 2-2 प्रतिनिधी मोहोळचे माजी आमदार आणि आताचे भाजप नेते राजन पाटील यांच्याकडे गेलेले आहेत. राजन पाटलांनी या दोघांशीही चर्चा करून यातून मार्ग निघण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच या दोन्ही गटाची 2-2 लोक प्रतिनिधी आता राजन पाटलांकडे गेलेले आहेत. राजन पाटील हे अनगर येथे इथून म्हणजे या ठिकाणापासून 5 किलोमीटर अंतरावर असणारे अनगर या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या वाड्यावर ही बैठक आता थोड्या वेळात सुरू होणार असल्याची माहिती मिळते. यासाठी अनगरचे एक माजी सरपंच आहेत त्यांनी पुढाकार घेतला होता आणि त्यांनी धनगर समाजाचे 2 प्रतिनिधी आणि मराठा समाजाचे 2 प्रतिनिधी घेऊन आता सध्या अनगरच्या दिशेने ते गेलेले. जर या ठिकाणी बैठक व्यवस्थित झाली तर हा तोडगा इथंच निघू शकतो, स्थानिक पातळीवर निघू शकतो. अन्यथा बाहेरची मोठ्या संख्येने नेते मंडळी इथं येऊन या परिसराचं वातावरण बिघडत चाललेलं आहे. त्यामुळे जर या गावातल्या दोन्ही प्रतिनिधींकडून जर हा तोडगा निघाला तर इथला प्रश्न संपू शकणार आहे. त्यामुळे आता अनगरकर पाटील काय भूमिका घेत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या प्रश्नी लवकरात लवकर तोडगा निघण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचेही प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता अनगरकरांच्या इथं बैठकीत जर योग्य रीतीने चर्चा झाली तर हा तोडगा लगेच निघू शकेल आणि प्रशासन सांगते त्या पद्धतीने या जागेची मोजणी होऊ शकेल आणि पुतळा कायदेशीर कुठल्या जागेत आहे हे ठरवून पुतळ्याचा निर्णय होऊ शकणार आहे. सुनील दिवाण, ABP माझा, माढा. आणि पुढची एक मोठी बातमी पाहूयात. माजी आमदार बच्चू कडू यांच्या विरोधामध्ये हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अचलपूरचे भाजपचे आमदार प्रवीण तायडेंच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्रवीण तायडेंच्या चुलत भावाच्या हत्येचा कट रचल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे. बच्चू कडू, गोलू माहुरे आणि आणखी एका व्यक्तीवरती गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. बातमी आहे चंद्रपूरमधून. चंद्रपूरमधील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पानं पर्यटनामध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलंय. 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये तब्बल 3,81,810 पर्यटकांनी ताडोबामध्ये व्याघ्र सफारीचा आनंद घेतलाय. या पर्यटनामधून प्रकल्पाला साधारण 35 कोटी रुपयांचा महसूल मिळालाय. हमखास वाघदर्शनासाठी ओळख असलेला ताडोबा देशातील सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्पांपैकी एक मानला जातो. तर गेल्या 2024-25 या वर्षामध्ये 3,67,000 अधिक पर्यटकांनी भेट दिलेली होती आणि त्यामधून 36 कोटींहून अधिक महसूल हा मिळालेला होता. यंदा पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ झाल्यामुळे ताडोबाची लोकप्रियता ही अधिकच अधोरेखित झाली आहे. पर्यटकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे राज्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळत असल्याचंच यावरून दिसून येत आहे. पुढची बातमी आहे चंद्रपूरमधून. चंद्रपुरात सावकाराच्या जाचाला कंटाळून किडनी विकणारे मिंथूर गावचे शेतकरी रोशन कुडे यांनी सरकारकडे इच्छामरणाची मागणी केलेली आहे. रोशन कुडे यांनी सावकाराच्या जाचामुळे आपली किडनी कंबोडिया इथं विकल्याचं धक्कादायक प्रकरण हे उघडकीस आलेलं होतं आणि या शेतकऱ्याला आज देखील न्यायासाठी प्रशासनाच्या दारामध्ये चकरा माराव्या लागतात. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी अवैध सावकारांची संपत्ती गोठवण्याचे आदेश दिले होते. मात्र 1.5 महिना उलटून देखील कोणतीही ठोस कारवाई झाली नाहीये असा आरोप हा रोशन कुडे यांनी केलाय. 4 महिन्यांपासून मी न्यायासाठी फिरतोय पण कुठेही दखल घेतली जात नाहीये. त्यामुळे मला लवकरात लवकर मदत करावी, अन्यथा मला इच्छामरण
मारण्याची परवानगी द्यावी अशी आर्त मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केलेली आहे. आमचे उत्पन्नाचा स्रोत हे शेती असल्यामुळे माझी पूर्ण शेती मला परत मिळावी याच्यासाठी मी निवेदन केले व 25-2 विधानसभेत लक्षवेधी सूचना सावकारांची संपत्ती गोठवण्याची सूचना असून सुद्धा 1.5 महिना झाला तरी पण त्यांची संपत्ती कुठेच गोठवण्यात आली नाही. एकतर लवकरात लवकर मदत द्या, नाहीतर मला इच्छा मरण्याची परवानगी द्यावी. मी माझ्या पूर्ण कुटुंबासकट मी इच्छा मरण्याला तयार आहे. मला लवकरात लवकर एक तर मदत करा, नाहीतर मला इच्छा मरण्याची परवानगी द्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.